हे पण एक पाहिजे ना, एक नाव पाहिजे. एकच नाव पाहिजे ते सांगा प्रामाणिक. एकच आलं. जागरण कोण करेल? जागरण मला नंतर प्लीज व्हिडिओ दाखवा. सगळ्यात जास्त एंटरटेन कोण करेल बाळाला? फालतूगिरी आणि टाइमपास कोण शिकवेल? मी आधीच सांगितलं माझं नाव कुठलंच घ्यायचं नाही. काही घ्यायचं असेल म्हणजे असंच म्हणू ना, तर खर्च कोण करेल जास्त? वायफळ खर्च, काय घ्यायचं फक्त सांगितलं नाही, पूर्ण होऊच नाही. ओव्हर कॉन्फिडन्स त्याच्यावर खूप जास्त आहे. उधळपट्टी कोण करेल? कंजूसी कोण करेल पहिलं होतं, आता उधळपट्टी फेमस आहे. म्हणजे आतापासून प्लॅनिंग कोण करते भविष्याचं? गाणी गोष्टी कोण सांगेल? ऐकवायचं नाहीये मोबाईलवर, सांगायचं. एक नाव नाही का, फक्त दोघांचंच नाव घ्यायचंय. धाकात कोण ठेवेल? पैकी बाळ कोणासारखं व्हावं स्वभावाने असं तुम्हाला वाटतं? तुमच्यासारखं की जोडीदारासारखं? एक सांगायचंय. तुम्ही दोघं सेम दिसता असं सगळेजण म्हणता, तर दिसावं कोणासारखं तरी पण? संस्कारी कोण बनवेल? संस्कारी नाही, मी सगळे चांगले वाईट. म्हणजे मी प्रथा पाडेल ना, म्हणजे इतके वर्ष आईला बोलले हे संस्कार दिले. बाळ मोठं झाल्यावर त्याच्याशी मैत्रीचं नातं कोणाचं असेल जास्त? एक्सपेक्ट करतोय मी. दोन प्रश्न ज्याच्यामध्ये तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बाळाने ए बाबा म्हटलं पाहिजे की ओ बाबा म्हटलं पाहिजे? ओ बाबा. ओ बाबा. आईची सुरुवात राखा ठेवण्याची. नाही, संस्कार म्हणतात. बरं, आता ए ऐकायला येऊ मग. नाही, ते आलं की समजायचं मावशीचा संस्कार. तुमच्या बाळाने खालील लोकांकडनं कोणता गुण घ्यावा असं तुम्हाला वाटतं? दोन्हीकडचे आई बाबा आणि तुम्ही लोक स्वतः. आता तुम्ही पुढच्या वळवा असंच फील ना. तिकडे ऑडियन्स जवळ पहिलं तू सांग. तर म्हणजे मनालीच्या आई बाबांचं पहिलं म्हणजे सासऱ्यांचा मेहनतीचा गुण. म्हणजे या वयात सुद्धा त्या जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने ते सगळ्या गोष्टी करतात, तर तो गुण. आणि आईकडनं म्हणजे त्यांचा नीटनेटकेपणा आणि बाबांकडनं तर केलेली
गोष्ट म्हणजे जी डोक्यात येईल ती पूर्ण करायचीच, असं मध्येच अर्धवट सोडायचं नाही. आणि त्यांचं एक आहे की जे मनात ठरवलंय ते पूर्ण करायचंच. म्हणजे लाथ मारेल तिथे पाणी काढील अशा पद्धतीची वृत्ती असली पाहिजे. आणि आईचं असं आहे ते म्हणजे तिने खूप स्वातंत्र्य दिलं आम्हाला, तसं मी पुढे माझ्या मुलाला किंवा मुलीला स्वातंत्र्य देऊ शकेन असं एक बनायचं आहे. तर थोडंसं स्वातंत्र्याबद्दल मी कंटिन्यू ठेव. नाही. आता तुझे सासू. माझ्या सासूबाई म्हणजे आई, त्या खूप छान लिहितात, तर त्यांनी असंच अजून लिहायला पाहिजे. आणि खूप छान त्यांना श्लोक आणि बरीच स्तोत्र येतात, तर त्यांनी तशी बाळाला शिकवावीत आणि बाळानेही छान शिकावीत असं मला वाटतं. आणि बाबा म्हणजे सकाळ संध्याकाळ व्यवस्थित असे फिरायला वगैरे जातात, तर चांगलं तब्येतीकडे वगैरे लक्ष द्यावं असं वाटतं. म्हणजे त्यांचं तर बाबांचं म्हटलं तर नातेसंबंध जपणं मुख्य म्हणजे सेम मुलाकडनं किंवा मुलीकडनं एक्सपेक्टेड असेल. आणि आईचं सांगायचं तर मी म्हणेन दुसरी आईच व्हावी ती, जर मुलगी असेल तर. कारण आईसारखं व्यक्तिमत्व म्हणजे मी आता तरी म्हणजे ह्या सगळ्या मामी मावशी ह्या सगळ्यांचंच व्यक्तिमत्व माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये यावं हे मी म्हणेन. हा म्हणजे मी म्हणेन डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये मनाली माझ्यापेक्षा वरचढ आहेत, त्यामुळे तो गुण तिच्याकडनं घ्यावा, माझ्याकडनं कमी घ्यावा. विचारलंय ना. आणि माझ्याकडनं असा काही गुण घेण्यासारखं नाही. हा ते शिकवेन मी सगळं. बाकी क्युरियस असावं, म्हणजे हे तर प्रत्येकालाच असावं की एखादी गोष्ट समजून घेण्याची इच्छा असावी जी कळत नसेल, आणि जाणून घेण्याची चांगल्या पद्धतीने. तर हे दोन गुण मी सांगेन. आदित्यबद्दल सांगायचं झालं तर ते मी 5 पानांचा त्याच्याबद्दल लेख लिहिला होता, तो वाचावा लागेल. तो काही मी आता वाचत नाहीये. पण जे काही त्याने लहानपणापासून स्वतःला घडवलंय, म्हणजे अगदी मराठी मीडियमचा मुलगा एक साध्या शाळेतला असून पण आता ज्या प्रकारे तो वागतो आणि सगळ्यांशी बोलतो, इंग्लिश किंवा व्हॉटएव्हर जे काही त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट आहे ती चालूच असते. सो सेल्फ डेव्हलपमेंट ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सारखं ज्ञान घेतच असावं. मग तो कुठलाही विषय असेल, म्हणजे अगदी ते फक्त कामाच्या बाबतीत असेल असं नाही, म्हणजे कुठलाही विषय असेल तरी त्यांना माहिती असतं. अंतराळातलं वगैरे जरी विचारलं तरी त्यांना माहिती असतं. कॅपिटल मार्केटमधलंही माहिती असतं. काही पॉलिटिक्समधलं सुद्धा माहिती असतं. म्हणजे असं कुठला विषय माहिती नाही आहे. आणि माझ्यातलं म्हणजे असं त्यांनी घ्यायला पाहिजे की समाजासाठी काहीतरी काम करायला पाहिजे. जसं माझा विचार आहे की समाजाला थोडं आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जावं, तर त्याने सुद्धा तसाच विचार पहिल्यापासून केला पाहिजे आणि इतरांना तसं करण्यासाठी मदत केली पाहिजे. आणि इतरही जी सामाजिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याने भाग घेतला पाहिजे असं. आणि बाकीच्यांबद्दल थोडंसं सांगते. मामांकडनं त्यांच्यासारखी प्रसिद्धी मिळावी आमच्या बाळाला. त्याच्यानंतर मामी मावशी त्यांचा जो कामाचा झपाटा आहे तसा असायला हवा. त्याच्यानंतर महेश मामा त्यांच्यासारखं सायफाय मूवीजचं अट्रॅक्शन आणि त्याच्यामधनं जे काही शिकायला मिळतं तसं शिकायला हवं. त्याच्यानंतर राजू मामा, त्याला भटकंतीची भरपूर आवड आहे, तशी भटकंतीची आवड यायला पाहिजे. सतीश मामा सारखी प्लॅनिंगची सवय असायला पाहिजे.
बाळू मामांसारखं गाण्याचा भरपूर व्यासंग असायला पाहिजे. मधुराचे सासरे काका, तर त्यांच्यासारखं आणि मंगेश काकासारखं भरपूर चाललं तरी कंटाळा नाही यायला. आणि यज्ञेश सुद्धा त्याच्यासारखं फास्ट पुढे नाही चालू शकत. मावशी आणि आत्यांसारखं असं खोडकर असलं पाहिजे आणि हसतमुख असलं पाहिजे. स्नेहाताई सारखं खूप छान अक्षर असलं पाहिजे. ते सुकन्याचं पण खूप छान अक्षर आहे. सुकन्यासारखी हुशारी आणि गाण्यामध्ये आहे, नाटक आहे, तर तशी कला असायला हवी. इथे तर आमचे कलाकार मंडळी आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्याने छान रमावं असं वाटतं मला. इथे तर मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत आपल्याकडे. आणि बाळाच्या सगळ्याच आज्या सुगरणी आहेत, तर तसं व्हावं. पुढे झालं तर खरं तर मला प्रॉब्लेम होईल थोडासा. आणि देवश्री काकू, त्यांनी पण ज्या प्रकारे सुरुवातीपासून जी चिकाटी दाखवली तशी चिकाटी जर असेल तर खूप आयुष्यात छान पुढे जाता येईल. आणि प्रतीक काका कुठे? प्रतीक काकासारखं कोणालाही मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे. तो बिझनेसमॅन असल्यामुळे त्याला ती सवय आहेच की प्रत्येकाची मदत करायची. स्वतःला शक्य असेल तर तो स्वतः करतो, नाहीतर तो माणूस अरेंज करून देतो जो मदत करू शकेल. सो ती एक खूप छान गोष्ट आहे. शेवट मधुरा, जे आपण म्हणतो ना आयुष्यात कुठेतरी आपला जीव अडकलेला असतो, जसं कोणाचा पोटामध्ये असतो किंवा तसा हा माझा जीव अडकलेला आहे. आणि हा एक दुसरा आणि तिसरा येतोय. तर मधुराला कोणी काही बोललेलं मला आवडत नाही, तर आई बाबांनी काही बोललेलं मला आवडत नाही. सो मधुराबद्दल तर काय सांगायचं, तिच्याबद्दल पण 5 पानाचा लेख आहे. तर बऱ्याच गोष्टी तिच्या आहेत सांगण्यासारख्या. पण ज्या प्रकारे कलाकार आहे ती, आणि मी तिचे व्हिडिओज आजींना दाखवत होते तेव्हा आजी म्हणाल्या की सासरी एवढं काम करून पण एवढं सगळ्या गोष्टी मॅनेज करते. तर तिलाही खूप सासरकडून छान सपोर्ट मिळतोय. तर त्यांचा पण एक छान मस्त फॅमिली ग्रुप आहे. तर तिच्यासारखं व्हायला आवडेल. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं तिचं अजून लग्नच झालेलं नाहीये किंवा ते प्रथमेश आणि मधुरा अगदी भावा बहिणींसारखं त्यांचं रिलेशन आहे. सो हे रिलेशन मेंटेन करायला पण तिला खूप छान जमतं. मधुराबद्दल तर खूपच म्हणजे जितकं सांगावं तितकं कमी आहे. तो बोल दिया क्या म्हणजे आम्ही म्हणजे मी तरी सगळ्यांबद्दल आतापर्यंत बोलत आलोय किंवा सगळ्यांना माहिती आहे किंवा मनालीने इतकं सगळं सांगितलंय. पण मला मनालीबद्दलच बोलायचंय.